चला पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय, दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. मॅचला होईल सुरुवात. मॅच ऑन, गेम ऑन. पहिला बॉल कुलदीप यांचा पहिला बॉल फ्लिप करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने मात्र षटकाची सुरुवात. टीमची श्री गणेश होत असताना मात्र खातं अकाउंट ओपन झालंय. खूप चांगले आकाश दादा यांनी मुलाचं सहकार्य राहिलंय, स्क्रीन उपलब्ध करून दिली आणि MTC म्हटलं की महाराष्ट्र टेनिस क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. लाईक करा, शेअर करा आणि खूप चांगला पद्धतीचा लाईव्ह टेलिकास्ट इथे ऑन साइडला खेळून काढलाय. फक्त सिंगल येते, सिंगलच्या मदतीने अगदी खातं ओपन झालंय. टीमच्या धावसंख्येमध्ये जरूर भर पडेल. 2 धावा धावफलकावरती. कुलदीप पाटणकर गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र पाहायला मिळतोय. बेळशी संघाकडनं टॉस जिंकला होता, फिल्डिंग करण्याचा निर्णय. सलामीची जोडी राम आणि गौरव मात्र सज्ज झालेत. गौरवसाठी हा बॉल मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते. टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय, बीट करून पाठीमागे चाललाय. डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. परंतु अगदी कुलदीप यांचा जर का विचार केला तर एक लेजंड खेळाडू मात्र पाहायला मिळतात, जिथे मात्र अनुभव आहे गोलंदाजीचा. फिरकीचा जादूगार म्हणून त्यांची वर्णी लागली जाते. अगदी या लेजंड खेळाडू गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक मात्र हाताळत असताना मात्र जरूर पाहायला मिळतात. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेलेत. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न आणि एक्स्ट्रा कव्हरला मात्र एक्स्ट्रा एफर्ट, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक्स्ट्रा पॉवर देणारा गौरवच्या बॅट मधून मात्र हा चौकार मात्र पाहायला मिळतोय. जबरदस्त स्ट्रोक. शफल झाला, थोडासा बाहेर आला आणि त्यानंतर मात्र हा फटका लगावलाय. अप्रतिम स्ट्रोक. मुंबईचा मरीन ड्राईव्ह जेवढं फेमस आहे तेवढा कव्हर ड्राईव्ह मात्र गौरवचा पाहायला मिळाला. टीमची धाव संख्या मात्र 6 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. जबरदस्त मॅच. एका बाजूला शेडगेवाडी, दुसऱ्या बाजूला बिळाशी संघ. दोन्ही तुल्यबळ संघातली लढत मात्र पाहायला मिळते. परंतु टार्गेट एक चांगलं सेट करावं लागेल टीम आर्यन 11 शेडगेवाडी संघाबरोबर. पुन्हा एकदा खोला टाकलेला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर झालाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतात, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर झालाय. परंतु तिथे मात्र एकच धाव मात्र मिळत असताना मात्र जरूर पाहायला मिळते. सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धाव संख्या एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती पाहत असताना मात्र पाहायला मिळतोय. 7 ऑन स्कोर कार्ड, 7 धावा. राम उंडाळकर हे देखील नाव भरपूर चर्चेत राहिलंय. खोदून काढण्याचा प्रयत्न, टप्पा थोडासा पुढे ठेवला होता, ओव्हर पिच होता, बीट करून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येत असताना मात्र हा डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी, चांगलं कमबॅक मात्र कुलदीप यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालंय. पहिल्या षटकामध्ये अगदी पहिल्या 2 बॉल वरती फलंदाजाचा दबदबा पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज मोठ्या फटक्यासाठी जरूर गेलाय. बॉल हवेत आहे, एलिव्हेशन तेवढं प्राप्त झालेलं नाहीये. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक आलाय, एफर्ट्स तेवढे चांगले पाहायला मिळाले. थोडासा स्किट झाला, बॉल हातातून शेवटच्या मोमेंटला निसटला आणि त्यानंतर मात्र फेकी केली गेली, ती देखील अडला गेलाय बॉल. तिथे पाहायला गेला तर या बॉल वरती जरूर 3 धावा अंकित केल्या जातील आणि या 3 धावेने मात्र धावफलक पुढे सरसवेल. एफर्ट चांगले होते. सन्मान्य आदरणीय ज्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलंय, सन्मान्य आदरणीय वसंतजी पवार शेठ या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील त्यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. सन्मान्य आदरणीय वसंतजी पवार साहेब त्यांच्या माध्यमातून या लीगसाठी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलं, त्यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं स्वागत आहे साहेब. सर्व स्पॉन्सर्स देखील मनापासून धन्यवाद, ज्यांनी मात्र मोलाची सहकार्य स्वराज्य वारणा मोरणा रबर बॉल मान्सून ब्लास्ट साठी मात्र केलं. स्पॉन्सर नसतील तर ही स्पर्धा अधुरी आहे
आणि हे 32 शिराळ्यावरचं असलेलं प्रेम, स्वराज्य वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन वरती असलेलं प्रेम आणि त्याचमुळे ही सर्व मान्यवर मंडळी आजच्या दिवसामध्ये उपस्थित आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक संपलंय. टीमची धाव संख्या 10, नो लॉस. 10 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. महेश पवार कॅप्टन आहेत आणि 40+ लेजंड खेळाडू. मगाशी देखील पहिलं षटक अगदी कुलदीप पाटील यांनी मात्र आणि आणखीन एक महेश पवार आहेत. सातत्याने मात्र बिझी शेड्यूल मध्ये पाहायला मिळतात. पहिला बॉल अगदी आपण जर पाहायला गेलं तर डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय आणि सन्मान्य आदरणीय वसंतजी पवार शेठ या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेलेत आणि इथे काय घडलंय. कॉट बिहाइंड द विकेट. बॅटला हलकासा ब्रश झालाय. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते. फटका फसलाय आणि हा ऍक्शन रिप्ले एमटीसीच्या माध्यमातून. बोट फिरवली, स्विंग झाला, हलकासा बॅटला ब्रश झाला आणि विकेट किपरने कुठलीही चुकी न करता आपल्या उंजळीमध्ये ही कॅच पकडली आहे. अप्रतिम झेल. पहिला हादरा लागतोय, पहिला धक्का लागतो आयर्न 11 शिडगेवाडी संघाला. राम उंडाळकर बॅक टू पॅव्हलियन. धामवडे गावचे ग्रामस्थ गणेशजी पाटील साहेब हे देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आज गावावरून ही सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर शिवरुद्रा फायटरचे संघ मालक विकास मोहिते बंडानाना हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. 1.2 खेळ झालाय. पहिल्या बॉलवरती डॉट बॉल आला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट आली. येस अंपायर. जरा मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. मिनी हेलिकॉप्टर बाहेर काढलाय. लॉंग ऑन रिझन मधून अगदी क्षेत्ररक्षण वेगाने येतो बॉल पर्यंत आणि फेकी केली जाईल आणि सिंगल धाव. डबल डिजिट मध्ये इथून पुढे स्कोर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 1 वर 1 11 धावा. 11 ऑन स्कोर कार्ड आणि लॉस ऑफ दी 1 विकेट. महेश पवार आपली पॉवर दाखवत असताना मात्र गोलंदाजीतून मात्र पाहायला मिळत आहेत. आखूट टप्प्याचा बॉल, त्याला दिली आहे दिशा, बदलली आहे गोलंदाजाची दशा. बॉल जाईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ ह्यूज हिट. षटकार. शॉर्ट बॉल होता, फक्त पुल केला, अचूक ओळखलं आणि पुल करत असताना मात्र या 6 धावा आणि बॉलला पूर्णपणे गुल केलंय. हुक करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय. चांगली विकेट किपिंग तिथे पाहायला मिळते. शॉर्ट बॉल येत असताना मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 17 धावा धावफलकावरती लागत असताना आर्यन 11 शेडगेवाडी संघ जाऊन पोहोचतोय.
पुन्हा एकदा पाठीमागे खेळण्याचा सातत्याने मात्र प्रयत्न होत असताना मात्र पाहायला मिळतोय. इथे डायरेक्ट हिट केलाय. पंचांचं बोट आकाशाकडे. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट. अति घाई संकटात नाही आणि मोह आवरता आला नाहीये रन घेण्याचा. पाठीमागे अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अचूक ओळखलं. डायरेक्ट हिट यष्टनवरती करत असताना हा ऍक्शन रिप्ले. रन कंप्लीट झालेली नाहीये. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होत असताना आणखीन एक विकेटचं पतन. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 2 षटक इथे समाप्त होत असताना मात्र बिळाशी संघाचे पाहायला मिळतात आणि टीमची धावसंख्या RN11 शेडगेवाडी संघ 17 लॉस ऑफ दी 2 विकेट. थोडासा स्पीडअप घ्यायचा मित्रांनो विनंती करतोय. अजून आजच्या दिवसामध्ये आजचा शेवटचा दिवस आहे. फायनल डे आहे स्वराज्य वारणा मोरणा रबर बॉल मान्सून ब्लास्टचा. भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. त्यामुळे विनंती असेल जास्त वेळ खर्च करू नका. मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. नवीन बॅटर इनॅट नंबर 3 मध्ये दाखल यश पाटील. प्रियांक पायमल गोलू स्ट्राइक वरती संघासाठी तिसरं षटक मिडल ओव्हर मध्ये प्रियांक आलाय. स्ट्राइक एंडला मात्र स्ट्राइक एंडला गौरव आहे. आणि काल ज्याच्या गोलंदाजीची चर्चा राहिली होती ज्याने मात्र 4 विकेट एकाच षटकामध्ये घेतल्या होत्या तोच हा प्रियांक. फुल टॉस बॉल. फुल टॉसला माफी नाहीये परंतु ओ हो हो ओ माय गॉड व्हॉट एफर्ट्स व्हॉट एफर्ट्स. पंच शहानिशा करतायत की काय घडलंय. लोअर फुल टॉस बॉल होता. हुक केला बॉलला आणि तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं गेलंय. पाहावं लागेल. हा ऍक्शन रिप्ले MTCच्या माध्यमातून दाखवला जातोय. अगदी डाय मारत असताना डीप मध्ये फिल्डर होते. कॅच घेण्याचा प्रयत्न अप्रतिम पाहायला मिळत असताना परंतु हा षटकार आहे की कॅच आहे की अडवला गेलाय काय घडतंय. हा ऍक्शन रिप्ले MTCच्या माध्यमातून चांगले एफर्ट्स आणि तिथे थोडासा पंच पाहत आहेत. क्लीन क्लॅरिटी MTCच्या माध्यमातून. हा ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा तिसऱ्या पंच चेक करतात. कॅच तर अप्रतिम पकडली होती परंतु लाईनला हलकासा पाय ब्रश झालाय आणि त्यामुळे हा षटकार घोषित करत असताना तिसऱ्या पंचांनी मात्र सांगितलंय की हा षटकार आहे. परंतु एफर्ट्स आवडले असतील तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण संघासाठी धावा रोखणं कुठेतरी महत्वाचं असतं आणि तेच त्या खेळाडूने केलं. डीप मध्ये चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. षटकार आला परंतु एफर्ट चांगले पाहायला मिळाले. संघासाठी 100% एफर्ट्स शरीरापासून दूर ठेवलाय. ऑफस्टिकच्या बाहेर मारा करत असताना पंचाचा इशारा व्हाईट बॉल. थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न प्रियांकच्या माध्यमातून होतोय. जिथे डॉट बॉलची होते सांगता आणि 24 कोलवर डब्याचा बॉल ऑन साइडला वळवलाय. ड्राइव्ह करत असताना ऑन ड्राइव्हचा प्रयत्न जरूर झालाय. लॉंग ऑन मधून चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना मात्र एकच धाव सिंगल येते रे आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे 25 या धावसंख्येवरती. RN11 शेडगेवाडी संघाचा स्कोर आपण बघतोय. स्कोर कार्ड वरती स्वराज्य वारणा मोरणा मान्सून ब्लास्ट. आखूट टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने सीधी बॅट नो बकवास क्लिअर केला असता परंतु अगदी एलिव्हेशन कमी पडलंय आणि अप्रतिम झेल तिथे लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक आले आणि अप्रतिम कॅच तिथे पकडली गेली. अमर होते. अमरने कुठलीही चुकी नाही केली आहे आणि चांगला फटका होता परंतु एलिव्हेशन कमी पडलं.
भरपूर उंची प्राप्त होत असताना मात्र या फटक्यामध्ये जरूर पाहायला मिळाली आणि सुंदर साधा सोपा झेल तिथे अमरने पकडलाय आणि थोडीशी नाराजी देखील यशच्या चेहऱ्यावरती जरूर पाहायला मिळाली. आणखीन एक विकेटचं पतन. 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात आर्यन 11 शेडगेवाडी संघाने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सचिन शेडगे नवीन बॅटर. गौरववरती जबाबदारी आहे. 8 चेंडू 18 धावा. नॉन सेकंड एंडला अजूनही तो उभा आहे आणि हा तारणहार आहे शेडगेवाडी टीम कडनं. परंतु एक चांगला फायटिंग स्कोर उभारावा लागेल. आलेला आक्रमण करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फटका खेळला गेलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे अडवला जातोय. बॉल फेकी केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळते. सत्तावीस धावा. मोठ्या फटक्यासाठी जात असताना मात्र जरूर पाहायला मिळाले परंतु अगदी चांगला बॉल तिथे हाताळलाय. धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू गती काढून घेतली या बॉलवरती. प्रियांकला जरूर माहिती आहे प्रत्येक बॉल कशा पद्धतीने हाताळायचा आहे, टप्पा कसा हाताळायचा आहे, लाईन लेन कशी हाताळायची आहे. कारण कालच्या दिवसामध्ये भरपूर चर्चेत असणारा हा गोलंदाज. एकाच षटकामध्ये 4 जण विकेट मिळवल्या. तोच हा गोलंदाज प्रियांक फायमल. कोलोटप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षण वेगाने येतोय. फेकी केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होतोय. विकेट सॅक्रिफाईस केली जाते आणि सचिनला जास्त काही करता आलं नाहीये आणि स्ट्राईक स्वतःवरती ठेवण्याचा प्रयत्न गौरवचा राहिलाय आणि तिथे सचिन यांना मात्र धावचीच्या स्वरूपात माघारी जावं लागतंय. 3 षटक समाप्त झाले. त्या 3 षटकांचा खेळ समाप्त होत असताना मात्र जरूर पाहायला मिळतोय आणि आर्यन 11 शेडगेवाडी संघ जाऊन पोहोचतो म्हणजे 28 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ दी 4 विकेट. 28 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय वैभव. अंतिमचं स्लॉगिंग षटक मात्र कोणाकडे दिलं जाईल चर्चा सुरू आहे. टीम मीटिंग बोलवली गेली आहे. अंतिमच्या षटकामध्ये हाणामारीचं षटक म्हणून पाहिलं जातं आणि कोणता गोलंदाज वापरला जाईल. नेक्स्ट मॅचचा टॉस घेऊयात आपण. इनिंग ब्रेक मध्ये अभंग 11 आणि त्यांच्या विरुद्धमध्ये शिवरुद्र फायटर्स धामावडे. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस का बॉस मध्ये येऊन थांबायचं आहे. जशी पहिल्या इनिंगची सांगता होईल तर आपण लगेच टॉस घेणार आहोत. अभंग 11 आणि त्यांच्या विरोधात शिवरुद्र फायटर्स धामावडे या 2 संघांमध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस आणि अंतिमचं षटक हाताळण्यासाठी मात्र गोलंदाज अमोल खांडेकर हा गोलंदाज वापरला जातोय. परंतु गौरववरती नजरा असतील कारण शेवटच्या अंतिम षटकामध्ये चांगला स्कोर उभारण्याचा मानस त्याच्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन सुरूच असेल. परंतु समोर एक मोठं आव्हान. अमर बॅटला हलकासा ब्रश झालाय. बॉल स्लिप मध्ये चाललाय. पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण. तिथे एकच धाव. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसवेल. 29 धावा आतापर्यंत मात्र पाहायला मिळतात आर्यन 11 शेडगेवाडी संघाच्या. परंतु आता वैभव आहे. सेकंड एंडला मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले. बॉल तर हवेत आहे. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षण वेगाने आले. बॅकअप तिकडे चांगलं पाहायला मिळतंय आणि स्ट्राईक वरती गौरवला आणणं कुठेतरी महत्वाचं होतं आणि वैभवने तेच केलं. अंतिमचे काही चेंडू शिल्लक आहेत. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. गौरवच्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन सुरू आहे एक चांगला फायटिंग स्कोर उभारण्याचा. परंतु समोर एक कडवं आव्हान देखील आहे अमरच्या माध्यमातून. त्याला माहिती आहे अंतिमच्या षटकामध्ये विकेट आली नाही तरी चालेल परंतु धावा आम्हाला रोखायचे आहेत. लोड फुल टॉस बॉल होता त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा वेगाने येतोय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होत असताना मात्र पाहायला मिळतोय. चांगली रनिंग बिटवीन विकेट. 2 धावा अगदी वेगाने जलद गतीने मात्र घेतल्या गेल्यात. कॅप्टन तेच सांगतायत की बॉल पर्यंत या धावा आपल्याला रोखायच्या आहेत. थोडीशी नाराजी कॅप्टनच्या चेहऱ्यावरती कारण त्यांना माहिती आहे प्रत्येक मॅच आजच्या दिवसामध्ये
कुशल मुवमेंट वरती पाहायला मिळत आहेत. बाहेर आला, शफल झाला आणि त्यानंतर मात्र फटका खेळलाय. क्षेत्ररक्षकाकडनं झाली आहे चुकी आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर जात असताना एलिव्हेशन कमी पडलं, एफर्ट्स कमी पडले क्षेत्ररक्षकाचे, परंतु गरकन फिरलाय गिरकी सारखा आणि बॉलला मात्र फेकून दिलाय. साधा आणि हा षटकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय. 6 धावा. त्याचबरोबर बत्तीशिरा क्रिकेट असोसिएशन मधील एक नामांकित खेळाडू, स्टार क्रिकेटर आणि त्याचबरोबर मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू, अर्थातच SRPS मध्ये कार्यरत असणारा खेळाडू, अर्थातच सर्वांचा आवडता चाहता क्रिकेटर, मानेवाडी गावचा सुपुत्र, अर्थातच अमर माने. माने या नामाने अमर माने या ठिकाणी उपस्थित झालाय. या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपलं सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. अंतिमचा बॉल, शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलंय, ऑन साइडला वळवलाय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट झाली आहे. शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्यात. पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त होत असताना टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 42. लॉस ऑफ दी 4 विकेट. RN11 शेडगेवाडी संघाचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय आणि येणारे 24 चेंडू आणि क्रांती बिळाशी संघाला मात्र धावा करायचे 43 धावा. जाऊया टॉस का बॉस या मंचावरती आणि जिथे मात्र अमर माने यांच्या माध्यमातून मात्र नेक्स्ट मॅचचा करूया टॉस, जिथे अभंग 11 आणि दुसऱ्या बाजूला शिवरुद्रा फायटर्स धामवडे या 2 संघांमध्ये मात्र केला जातोय हा टॉस. आणि तत्पूर्वी फोटोशूट घेतला जातोय आणि टॉस इथे झालाय अमर माने यांच्या माध्यमातून आणि टॉस जिंकलाय अभंग 11 या संघाने आणि टॉस जिंकून मात्र फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच मध्ये एक बिग बॅटल मात्र जरूर पाहायला मिळालं. कालच्या दिवसामध्ये भरपूर चर्चा राहिली, अर्धशतकी खेळी, प्रत्येक खेळाडूंच्या माध्यमातून भरपूर चर्चा. 3 अर्धशतकी खेळी, 6 चेंडू 6 षटकार, 7 चेंडू 7 षटकार, विकेट, हॅट्रिक, भरपूर साऱ्या गोष्टी कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. आजचा अंतिमचा दिवस आहे, फायनल डे आहे. फायनल दिवसामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी, घडामोडी मात्र तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवल्या जातील समालोचकांच्या माध्यमातून. आणि कुठेही जाऊ नका, पाहत राहा, नक्कीच जोडले जा MTC ला आणि स्वराज्य वारणा मान्सून ब्लास्टचा आनंद घ्या. जाऊया सेकंड इनिंगले, जिथे मात्र पाहायला मिळतंय 24 चेंडू आणि 43 धावांची गरज असताना क्रांतीभूमी बिळाशी संघ सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर दाखल करायचे. वेळेचा निर्बंध आहे, वेळेत आपल्याला सामने संपवायचे, त्यामुळे विनंती करेन की लगेच मॅचला सुरुवात करायची. RN11 शेडगेवाडी बॅटिंग करत असताना मात्र 42 धावा स्कोर कार्ड वरती लावल्या. 43 धावांचा आव्हान टीम बिळाशी संघाला मात्र समोर ठेवलाय. जिथे टॉस जिंकला होता क्रांती भूमी बिळाशी संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतला होता, तो कितपत चांगला राहतोय, परंतु समोर RN11 शेडगेवाडी संघाचे देखील गोलंदाज कुठेच कमी नाही आहेत आणि त्याचसाठी मात्र टीम मीटिंग जरूर पाहायला मिळते. पहिलं षटक, दुसरं षटक, तिसरं आणि अंतिमचं षटक कोण हाताळेल हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. चला बॅट्समन, विनंती करेन, बघा वेळ भरपूर कमी आहे. आयोजकांना तुम्ही काय देऊ शकता तर तुमचा अतिरिक्तचा वेळ आणि वेळेचं महत्व पाळायचं आहे. चला क्रांतीभूमी बिळाशी टीम बॅट्समन त्वरित पाठवायचे. 24 चेंडू 43 धावांचं टार्गेट सेट केलंय RN11 शेडगेवाडी संघाने.
क्रांतीभूमी बिडाशी संघाला समोर पाहावं लागेल 43 धावांचं लक्ष, 43 धावांचा पाठला कशा पद्धतीने मात्र क्रांतीभूमी बिडाशी संघ करतोय आणि त्याचसाठी मात्र सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला संतोष परीट तर दुसऱ्या बाजूला बाजीराव माने. कालच्या दिवसामध्ये संतोष परीस यांची खेळी आपण पाहायला गेलं तर अर्धशतकी खेळी त्यांच्या बॅटिंग मधून पाहायला मिळाली. आजच्या दिवसामध्ये देखील तशाच पद्धतीची खेळी मात्र पाहायला मिळेल का, परंतु समोर आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाज मात्र वापरला जातोय. पहिलं षटक मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज यश पाटील, एक अनुभवी गोलंदाज. आणि कालच्या दिवसाचा पूर्ण हा ग्राफ आपण पाहतोय. हायेस्ट पार्टनरशिप फॉर्म आणि विकेट्स अगदी पाहायला मिळतात. महादेव कदम 80, पार्टनरशिप छावा स्पोर्ट्स संघाकडनं संदीप आणि महादेव कदम यांची पार्टनरशिप 80 धावांची, संतोष आणि रुपेश यांची पार्टनरशिप 77 धावांची, संदीप पाटील आणि मयूर यांची पार्टनरशिप मयूर पन्हाळकर 69 धावांची, सुशांत पाटील आणि मयूर पन्हाळकर 46 धावांची. आणि या संपूर्ण ग्राफ तुमच्यापर्यंत MTCच्या माध्यमातून या उत्तमभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. जाऊया मॅचच्या दिशेने. यश यांचा पहिला बॉल, पहिलाच बॉल मोठ्या फटक्यासाठी गेले. गोलंदाजी करताना थोडेसे स्किट झालेत आणि पाहू शकतात हा ऍक्शन रिप्ले. आणि शूजचा सोल निघालाय पूर्णपणे अगदी, त्यामुळेच तो स्किट झाला. परंतु पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी स्ट्राइक वरती. पहिला बॉल तर डॉट बॉल आलाय. थोडेसे इंजर्ड देखील आहेत. समोर संतोष, अगुडप्याचा बॉल, दिशा दिली आहे, कोणतीही धाव नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि या MTCच्या माध्यमातून बघा की काय घडलं होतं पहिल्या बॉलवरती. आणि स्किट झाल्यानंतर पूर्णपणे बुटाचा खालचा भाग निघून पडलाय, त्यानंतर थोडासा खालती बसला तो. उकळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा हा चेंडू जरूर पाहायला मिळतोय. लेग बायच्या स्वरूपात मात्र पंचाचा इशारा. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये, ते महत्वाचं आहे. मगाशीच म्हटलं गेलं टार्गेट 43 धावांचं आहे, परंतु गोलंदाज कुठेच कमी नाही आहेत आर्यन 11 शेडगेवाडी संघाचे. आणि पहिल्या षटकामध्ये दबदबा अगदी पाहायला मिळतो यश पाटील या गोलंदाजाचा. बॅटला ब्रश झालाय, बॉल पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय. जिथे एक धाव होती तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी जलद गतीने मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. टीमच्या खात्यामध्ये या 2 धावा ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवरती. स्वराज्य वारणा मोरणा मान्सून ब्लास्ट 2025 हे भव्य दिव्य पर्व आपल्याला अनुभवायला मिळतंय. आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातल्या या लढती जरूर पाहायला मिळत आहेत. कोरडप्याचा बॉल ड्राइव्ह केलाय समोरच्या दिशेने, बॉल बॅक ड्राइव्ह पाहायला मिळतोय. एकच धाव याही बॉलवरती मात्र येत असताना जरूर पाहायला मिळाली. सिंगल डबलने मात्र काम सुरू आहे, परंतु 43 धावांचा पाठला करायचा आहे, त्यामुळे एका दुःखाचं काम नाही चलेगा बाय. मोठ्या फटक्यांची जरूरत असेल, ती क्षमता ती धमक दोन्ही बॅटरकडे आहे. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न सुरू होतोय. हलक्या त्याने ढकलून दिलाय. तिथे मात्र आपण जर पाहायला गेलं तर एकच धाव मात्र येत असताना अंतिमच्या बॉलवरती सिंगल येते. पहिलं षटक इथे समाप्त झालंय.
आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते क्रांतीभूमी बिळाशी संघ 5 या धावसंख्येवरती. पहिलं षटक इथे समाप्त झाल्यानंतर स्पीडअप घ्यायचा थोडासा, कारण वेळेचा निर्बंध आहे, कारण वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे मित्रांनो. आजचा अंतिम दिवस आहे, अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत, पेंडिंग आहेत, आपल्याला टाइम कव्हर करायचा आहे. स्वप्नील उंडाळकर दुसऱ्या षटकासाठी मात्र सज्ज झालाय. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिले षटक हाताळतोय. आणि स्टॅकॅनला मात्र संतोष. करंट रन रेट पाहायला गेलं तर 5चा आहे. रिक्वायर रन रेट 12.67 पाहायला मिळतंय. अगुटप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, कव्हर रिझन मधून अगदी वेगाने येत असताना मात्र पाहायला मिळतात. तिथे 2 धावा अगदी जलद गतीने घेतल्या गेल्यात. 2 धावा येत असताना मात्र जरूर पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 7. या धावसंख्येवरती 7 ऑन स्कोर कार्ड. 7 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झालाय. ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न, कव्हर झोन मधून तोच क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा येतोय, फेकी केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र जरूर सुरू आहे. आणि इथे काय घडलंय, दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाजाने मात्र जागा सोडली होती, कॉलिंग नव्हतं आणि त्यामुळे रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज इथे बाद होत असताना मात्र बाजीराव बॅक टू द पॅव्हिलियन. चला नवीन बॅटर लगेच पाठवायचं आहे. प्रियांक पायमल नवीन बॅटर युनिट नंबर 3 मध्ये दाखल झालाय. क्रांतीभूमी बिळाशी संघ 8ला 1.2चा खेळ होत असताना मात्र स्वप्नील उंडळकर यांची गोलंदाजी अगदी चांगली पाहायला मिळाली. प्रियांक आलाय, प्रियांकावरती आता नजरा असतील. दोन्ही टीमला ही मॅच अगदी इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक मॅच आजच्या दिवसामध्ये चुरशीच्या होताना मात्र पाहायला मिळतील. जाऊया मॅचच्या दिशेने. स्वप्नीलचा पुढचा बॉल प्रियांकसाठी. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. बॉल विकेट थोडीशी स्लो असल्यामुळे अडला जातोय. एक धाव घेतली गेली आहे. प्रियांकचं खातं अकाउंट ओपन झालंय. टीमच्या खात्यामध्ये देखील 1 धाव. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. संतोषवरती मोठी जबाबदारी आहे. मोठ्या फटक्यासाठी सातत्याने मात्र खेळ होतोय संतोषचा. कालच्या दिवसामध्ये भरपूर चर्चेत असणारा हा मात्र खेळाडू सेकंड एंडला पाहायला मिळतोय, परंतु आज गोलंदाजाने मात्र जकडून आखडून ठेवलाय. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलोय, कारण कालच्या दिवसामध्ये खेळ पाहिलाय संतोषचा. त्यामुळे आज कशा पद्धतीने गोलंदाजी करायची स्वप्नीलला हे त्याला माहिती आहे आणि तेच करतोय. अचूक टप्पा, अचूक लाईन लेंथ वरती ही गोलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून होते. अगदी बेड्या ठोकल्यात संतोषच्या पायामध्ये. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय या गोलंदाजाने. काल काय केलंय ते माहित नाही, परंतु आज ही मॅच जिंकायची असेल तर चांगला खेळ करावा लागेल. पाठीमागे वळवलाय हा बॉल. एकच धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाहीये. सिंगल आली आहे. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती 10 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ द 1 विकेट. बाजीराव रनाच्या स्वरूपात बाद झाला, परंतु त्यानंतर मात्र प्रियांक येत असताना मात्र पाहायला मिळाला. आता येणारे 12 चेंडू आणि 33 धावांची अजूनही गरज आहे. 12 आणि चेंडू 33 ची गरज आणि हा संपूर्ण खेळाडू कक्ष अगदी पाहायला मिळतोय. आणि हा डगआउट अगदी पाहायला मिळतोय टीम क्रांतीभूमी बिळाशी संघाचा.
नवीन बॅट्समन तयारच आहे. भरपूर साऱ्या चर्चा मित्र भेटल्यानंतर क्रिकेटच्या भरपूर चर्चा होत असतात आणि त्याच चर्चा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती दाखवल्या जातात MTCच्या माध्यमातून. क्रिकेटने भरपूर सारे मित्र दिलेत आणि हेच मित्र आज या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू 33 ची गरज. वैभव आलाय गोलंदाज स्ट्राईक वरती. पुढचं षटक मिडल ओव्हर मध्ये बोलवला गेलाय. अवंतर धावसंख्येने मात्र वैभव षटकाची सुरुवात करतोय. व्हाईट बॉल येत असताना मात्र जरूर पाहायला मिळतोय. एकावर एक 11 धावा. बारा 32चं समीकरण. ओहो जबरदस्त हा फटका खेचून काढलाय. किती वेळ वाट पाहिली आणि त्यानंतर मात्र हा षटकार ठोकलाय. खूप वेळानंतर मात्र हा षटकार येत असताना संतोषच्या पाठमधून. या खेळाडूला तुम्ही शांत ठेवू शकत नाहीये. टप्पा चुकला आणि टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम झालाच म्हणून समजा आणि तशाच पद्धतीचा खेळ पुन्हा एकदा कमबॅक करून देत असताना मात्र संतोष पाहायला मिळतोय. कारण टीमच्या नजरा या फक्त संतोष वरती आहेत. 11 चेंडू आता 26 करायचे आहेत. मॅच बनवावी लागेल. ओहो टप्पा पडल्याचा स्विंग अँड मिस होतोय. सतरा धाबा झाल्यात. फटाक्यांची आतिषबाजी होत असताना मात्र पाहायला मिळते परंतु फटाके कोणाचे वाजतील हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस झालाय. बॅटला हलकासा ब्रश. कॉट बिहाइंड द विकेट. महत्वाची विकेट. संतोषला माघारी पाठवलाय. तोच टप्पा तीच लाईन आणि तो स्विंग मात्र पाहायला मिळाला. आणि विकेट कीपरचं सेलिब्रेशन पाहू शकता कारण तीच महत्वाची विकेट होती. संतोषला जाळ्यामध्ये अडकवणं महत्वाचं होतं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रुपेश मोहिते. 9 चेंडू 26 करायचे आहेत. अजूनही मॅच जिवंत आहे. 50-50 सामना मात्र जरूर पाहायला मिळतोय परंतु येणाऱ्या 9 चेंडूवरती 26 धावा होतील की नाही हे मात्र प्रश्नचिन्ह आहे. परंतु आता नवीन बॅटर आलाय त्याच्यावरती जबाबदारी आहे. रुपेश मोहिते. पुन्हा एकदा स्विंग होतोय. कौतुक करावं लागेल वैभव डांगेचं कारण ज्या पद्धतीने बॉल वळवण्याची शैली या गोलंदाजाकडे आहे. अगदी टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा हा चेंडू बोटांची जादू फिरवली जाते. हाही बॉल स्विंग होतोय. चांगली गोलंदाजी. मिडल ओव्हर मध्ये वैभवच्या माध्यमातून यासाठी मात्र तिसरं षटक वैभवकडे दिलं होतं. थोड्याशा डोकेडुकी वाढली आहे क्रांती बिळाशी संघाची कारण ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी सुरू आहे. एक षटकार आला परंतु त्यानंतर वैभवचं कमबॅक जरूर पाहायला मिळालं. सलगचे 4 डॉट बॉल. एक विकेट देखील आली. पुढे होऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला वळवलाय. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले परंतु एलिव्हेशन तेवढं पाहायला मिळालं नाहीये या फटक्यामध्ये. 2च धाबा येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. आता येणारे 6 चेंडू आणि 24 धाबांची गरज. परंतु एका साइडला आपण पाहू शकता अबंग 11 टीम मीटिंग सुरू आहे. पुढील मॅचची मयूर च्या माध्यमातून संपूर्ण टीमची जबाबदारी आणि लेजंड खेळाडू देखील पाहायला मिळतात की कारण पुढील मॅचेस येणाऱ्या सर्व मॅचेस या थोड्याशा चुरशीच्या असतील. प्रत्येक मॅच प्रत्येक टीमसाठी महत्वाची आहे.
आणि नेक्स्ट मॅचची टीम मीटिंग आपण पाहू शकता. अभंग 11 संघाची संघमालक शिवाजी पाटील, तात्या शेठ आणि त्याचबरोबर मयूर पनाळकर. 7 चेंडू 7 धावांचा षटकार आणि ते कालचं दृश्य भरपूर सारी रील्स त्याची व्हायरल झाली. महागुरु अर्थात त्याचे वडील देखील आले आणि त्यांनी एक मिठी मारली आणि सांगितलं की तू शेर आहेस आणि या मैदानाचा वाघ आहेस. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला होता, एलिव्हेशन प्राप्त झाला नाहीये. ओ माय गॉड, कॅच ड्रॉप. शेवटच्या मोमेंटला येऊन अशा चुका तुम्हाला महागात ठरू शकतात. साधा सोपा झेल होता, क्षेत्ररक्षकाने हाताची ओंजळ केली होती आणि शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटला. कॅच तर ड्रॉप झाली. कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचं समीकरण आहे, परिभाषा आहे. येणारे 5 बॉल 5 चेंडू 22 ची गरज. 5-22 चं समीकरण. आणखीन एक मोठा ब्लास्ट, बॉल सीमारेषेच्या बाहेर, दे धडक बेधडक. हा फटका आला एकदम कडक. कॅच सुटली आणि त्यानंतर मात्र आक्रमक होत असताना मात्र हा बॅटर प्रियांक पायमल, प्रतीक दादा पाटील यांच्याकडनं वैभव दादा डांगे यांच्या गोलंदाजीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आपण जर पाहायला गेलं खास गावावरून 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून बक्षिसांची लयलूट मात्र पाहायला मिळते. परंतु जाऊया मॅचच्या दिशेने. येणारे 4 चेंडू 16 धाबाची गरज. मॅच बनत चालली आहे. प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक चेंडू, आता येणारा प्रत्येक बॉल महत्वाचा असेल. समोर प्रियांक आहे, गोलंदाजीमध्ये विक्रम. बैठा फटका सजवण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न सुरू झालाय. क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने जातोय बॉल पर्यंत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव अगदी जलद गतीने घेतली गेली आहे. दमलाय, जास्त धावल्याने दम लागतो आणि मॅच जिंकायला देखील दम लागतो. 3 चेंडू आणि आता करायचे आहेत 14 धावा. 3 चेंडू 14 ची गरज. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय, बॉल अडला जातोय. एक धाव कंप्लीट. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. 2 चेंडू 12 ची गरज, म्हणजे 2 चेंडू वरती 2 षटकार. कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे 2 चेंडू 2 षटकार खेचावेच लागतील. विक्रम पाटील विक्रमी गोलंदाजी करून दाखवेल का? परंतु समोर एक कडवा आव्हान. प्रियांक. 2-12 ची गरज आणि अचूक टप्पा हाताळलाय. थोडासा निराश मात्र पाहायला मिळतोय प्रियांक, कारण त्याला माहिती होतं की ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे. परंतु पहिले 2 षटक आपण जर पाहिले गेले तर यश पाटीलची गोलंदाजी, पहिल्या षटकामध्ये मोठा फटका येऊ दिला नाही, तेच महत्वाचं होतं. आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून झाली. तिसऱ्या षटकामध्ये वैभवने देखील चांगली गोलंदाजी केली. कारण पराभवाचं अंतर कमी करणारा हा चौकार जरूर आलाय, परंतु चांगली एफर्ट्स अगदी पाहायला मिळाले प्रियांकच्या माध्यमातून. हार्ड लक बॅड लक टीम क्रांती बिळाशी संघ या मॅच मध्ये अगदी दबदबा पाहायला मिळाला. RN11 शेटगेवाडी संघाचा 7 धावांनी मात्र हा सामना जिंकलाय, जिथे मात्र गौरव जाधवची 13 चेंडू 31 धावांची बहारदार खेळी मात्र पाहायला मिळाली.